नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम आणि आपण बघत आहात बँकर तुकार. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट आणि फायनान्स बद्दलच्या व्हिडिओ बघायला मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण आपला म्युच्युअल फंडची एक सिरीज घेऊन येत आहोत. त्यातलाच हा पहिला म्युच्युअल. त्या म्युच्युअल फंडचं नाव आहे मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड. तर मित्रांनो, आपण आता मनी कंट्रोल या वेबसाईटवर आलो आहोत आणि आपण मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड बद्दल थोडीशी माहिती घेऊयात. मित्रांनो, हा एक मिड कॅप कॅटेगरी मधला फंड आहे, ज्याची इन्व्हेस्टमेंट ही 94% इन्व्हेस्टमेंट ही टोटल इक्विटीमध्ये आहे. त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. मित्रांनो, मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला म्युच्युअल फंडचं नाव टाकायचं आहे आणि ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याची पूर्ण डिटेल आपल्या समोर येतील. हे बघा, त्याची सध्या नेट ॲसेट व्हॅल्यू ही 98 रुपयाला आहे. क्रिसिलची रेटिंग पण मस्त आहे. या म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स बघूया आपण. 3 महिन्यात या म्युच्युअल फंडनी 19% रिटर्न दिले आहेत. 6 महिन्यामध्ये 35%, एका वर्षामध्ये 68% एवढे रिटर्न आपल्याला कुठेच मिळणार नाहीत. तर मित्रांनो, त्याचा ऑल टाइम रिटर्न आपण बघूया. तर प्रत्येक वर्षी दरवर्षीप्रमाणे हा म्युच्युअल फंड 24% रिटर्न हा दरवर्षी देतो. मित्रांनो, विचार करा, आपण FD मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला 7% जास्त रिटर्न, वार्षिक रिटर्न भेटणार नाही, परंतु या म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला 24.57 म्हणजे जवळजवळ 24.5% रिटर्न हा म्युच्युअल फंड आपल्याला दरवर्षी मिळून देतो. या म्युच्युअल फंडचा ग्राफही बघा. हा निळं जे तुम्हाला दाखवत आहे ते त्या म्युच्युअल फंडचा ग्राफ आहे आणि हा ऑरेंज कलर मधला हा निफ्टी मिड कॅप 150 हा एक इंडेक्स फंड आहे. त्याचा इंडेक्स दाखवत होतो. त्याचे रिटर्न आपण वेगवेगळ्या चार्टमध्ये बघूया, वेगवेगळ्या पिरियड वाईज बघूया. बघा, 1 वीक, 1 मंथ, 3 मंथ, 6 मंथ, इयर टिल डेट, 1 इयर, 2 इयर, 5 इयर, 10 इयर आणि सिन्स इन्सेप्शन असे चांगल्या प्रकारे रिटर्न या म्युच्युअल फंडने दिलेले आहेत. त्यानंतर आपण एक कॅल्क्युलेटरच्या मदतीने बघूया. तुम्ही 1000 रुपयाची SIP 10 वर्षापूर्वी जर चालू केली असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट ही 1,20,000 रुपये झाली आहे आणि तुम्हाला रिटर्न हे 24%च्या हिशोबाने दरवर्षीप्रमाणे पकडले तरी 4,35,167 तुमची लेटेस्ट व्हॅल्यू झाली आहे. म्हणजे तुम्हाला ॲब्सोल्यूट रिटर्न हे 262% रिटर्न भेटलेले आहेत. मित्रांनो, 1 वर्षाच्या अगोदर जर हा फंड तुम्ही विकला तर त्याला कॅपिटल टॅक्स लागतो. तो लॉंग टर्म कॅपिटल टॅक्स हा 1 वर्षाच्या नंतर आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा 1 वर्षाच्या अगोदर विकला तर. अशा प्रकारे हा टॅक्स लागतो. मित्रांनो, याची होल्डिंग ही इक्विटीमध्ये आहे. बघा, 94% इक्विटीमध्ये आणि 5% अदर ॲसेटमध्ये. अदर ॲसेटमध्ये गोल्ड येतं, वेगवेगळे येतात. तर याचे टॉप 10 स्टॉक्स या पोर्टफोलिओमध्ये कुठले आहेत तेही बघून घेऊया. जिओ आहे, वोडाफोन आहे, पर्सिस्टंट सिस्टम आहे, कल्याण ज्वेलर आहे, झोमॅटो आहे, ट्यूब इन्व्हेस्टमेंट आहे, कोफोर्ज आहे, पॉलिकॅब आहे, KPIT टेक्नॉलॉजी आहे, बालकृष्ण इंडस्ट्रीज आहे. तर याची रिस्क बघून घेऊया आपण. हा हाय व्हॉलॅटिलिटी आहे, त्यामुळे याची रिस्कही थोडी जास्तच असणार. याची रेटिंगही चांगली आहे मित्रांनो. क्रिसिलची रेटिंग ही 5 स्टार आहे.
आपण पोर्टफोलिओ बघूया मित्रांनो. आपण SIP कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपली इन्व्हेस्टमेंट कशी वाढते याची थोडीशी माहिती घेऊया. आपण SIP कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून आपली इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे वाढते ती बघून घेऊया. मित्रांनो, समजा आपण प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केली आणि आपल्या बघितलेल्या म्युच्युअल फंडनी जेवढे रेट दिलेत तेवढे आपण एक्सपेक्ट करूया. म्हणजे 24% रेटने जर आपला पोर्टफोलिओ वाढत गेला तर आपल्याला काय रिटर्न मिळतील हे बघून घेऊया. तर मित्रांनो, 5,000 रुपये 24% रेटने 10 वर्षासाठी आपण जर गुंतवलं तर आपली इन्व्हेस्टमेंट होईल 6 लाख रुपये आणि आपल्याला त्याच्यावरती रिटर्न मिळतील 18,90,000 रुपये. म्हणजे आपली टोटल व्हॅल्यू होईल 24,90,000 रुपये. तर मित्रांनो बघा, हे आहेत कंपाऊंडेड रेट ऑफ इंटरेस्टचे फायदे. इस्टिमेटेड रिटर्न हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मिळत आहेत आणि त्यात आपण फक्त 1 वर्ष वाढ केली तर किती रिटर्न मिळतील, 5 वर्ष वाढ केली तर किती रिटर्न मिळतील याची थोडी माहिती घेऊया. दहा वर्षाच्या जागी जर आपण 11 वर्ष घेतले तर बघा 18,90,000चे आपल्याला 25,66,000 रिटर्न झालेले आहेत. मित्रांनो, आता हेच जर आपण 15 वर्ष इन्व्हेस्टमेंट केली तर त्याची जादू बघा. 78,51,000 हे फक्त आपल्याला रिटर्न मिळणार आहे. तर आपली टोटल व्हॅल्यू ही 87,51,000 एवढी होईल, जे की आपण इन्व्हेस्टमेंट केलेली अमाऊंट ही 9 लाख रुपये आहे. आणि मित्रांनो, ही जर आपण हा पिरियड जर आपण 20 वर्षापर्यंत वाढवला तर मित्रांनो त्याची जादू बघा. आपण 10 वर्षापर्यंत बघितलं तर त्याची व्हॅल्यू होती, म्हणजे त्याचे रिटर्न आपल्याला मिळत होते 18,90,000 आणि आपण पुढचे 10 वर्ष तसे जर इन्व्हेस्टमेंट करत राहिलो तर त्याची व्हॅल्यू बघा तुम्ही 2,80,96,000. म्हणजे जवळजवळ आपली टोटल व्हॅल्यू ही 3 कोटीच्या जवळ गेलेली आहे. मित्रांनो, ही आहे म्युच्युअल फंडच्या कंपाऊंडेड रेट ऑफ इंटरेस्टची जादू. त्यामुळे आपण कॉन्स्टंटली इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर आपल्याला फायदा होणारच. मित्रांनो, यात जर 1% जरी वाढला, 25% जरी झाले तर त्याची किंमत बघा 3,30,00,000 ही टोटल व्हॅल्यू होते 3,42,95,000. विचार करा मित्रांनो, ही आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटची जादू म्हणता येणार नाही, परंतु आपल्याला एक संधी आहे. पण आता जर निर्णय घेतला चांगला तर आपल्याला अशा प्रकारचे रिटर्न मिळू शकतात. मित्रांनो, मी असंही सांगत नाही की तुम्हाला फक्त मोतीलाल ओस्वालच्याच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तुम्ही कुठेही इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त फंड निवडताना थोडं व्यवस्थित आपल्या फंड मॅनेजरला किंवा आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला किंवा एखाद्या चांगल्या व्यक्तीला विचारूनच इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून आपण कुठल्याही फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपली अमाऊंट ही अडकवून ठेवू शकणार नाही. म्हणजे तिला आपले रिटर्न ही चांगले मिळाले पाहिजेत. धन्यवाद मित्रांनो.